त्या काला रिकामं नुसतं पैसे वाया घालू द्या का तर पैसे काय सुंदरी सुंदरी तुझं नाव काय असे का तबा 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 मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज विचार केला तसं तर आम्ही दिवाळी आवडते पण म्हटलं आज अ डे विथ मी बनवावं। तसे तर आता सकाळी 11 वाजले सकाळचे म्हणजे आता दुपारी थोड्या वेळा पण मी म्हटलं काय चाललंय माझं किस्सा मागं पुढे जाऊ द्या। तर आज मी सकाळी विचार केला की अ डे विथ मी बनवावं कारण आजपर्यंत मी अ डे विथ मी बनवलाच नाही आहे कधी। तर आज तसं तर आत्ता काही दिवसातच दिवाळी तर आमचं 75% घर आवरून झालं एकदम थोडंच राहिलं म्हणजे की हा हॉल आवरायचं बाकी आहे आणि किचनमधलं थोडंसं बाकी आहे तर ते आज मी आवरते एकटीच आवरते। बाकी सगळं जे बेडरूम कपडे वगैरे काय सगळं राहतं किचनचे भांडे वगैरे सगळे ते सगळं मम्मी दिदी आम्ही सगळ्यांनी मिळून आवरलं तर आता एकदम थोडंसं राहिलं तर ती मी आवडती आहे। सो लेट्स सुरू करूया अ डे विथ मी। माझ्या चेहऱ्यापेक्षा सुद्धा माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड चमकते कारण ते आम्ही सगळं दिवाळीला घासून काढले या हातांनी धुवून काढले आणि मम्मीच्या हातांनी घासून काढले। तर आता इकडे तुम्हाला जरा मागं पसार दिसत असेल तेच आवरायचं बाकी आहे। ही जी क्रॉकरीची रॅक आहे ती आवरायची बाकी आहे आणि अजून थोडंसं फार काही बाकी आहे तर आता ते मी आवरणार आहे। आणि आम्ही दिवाळीसाठी एक पार्सल पण मागवलं आय थिंक ते आज येईल ते दाखवतं आहे अरायविंग टुडे तर मग माहीत नाही आज येते की नाही बट पहिल्यांदाच अ डे विथ मी बनवते। मध्ये मध्ये मी विसरून पण जात राहते की मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणजे व्लॉग बनवायचा आहे। सर आज मी लक्षात ठेवून जरा काम करते आणि मी तुम्हाला माझा अ डे विथ मी शेअर करते। एवढे सगळे रातचे एवढे सगळे भांडे होते एवढे सगळे घासून झाले आणि आता हे सगळी भिंत आहे ही समोरची एवढी सगळी घासून काढायची। आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ अ डे विथ मी होण्यापेक्षा दिवाळीची साफसफाई व्हायला वाचला आहे कारण आता एवढं सगळं घासून काढायचं। जेवण पण झालं आणि तेवढं सगळं आवरून पण झालं आणि त्यानंतर मी थोडासा मोबाईल पण पाहिला कारण जेवताना मोबाईल पाहायची सवय काय कधी जात नाही। लक्ष्मीपूजाच्या दिवशी आपण ही तुळशीसुद्धा पूजा करत असतो तर आम्ही मम्मीने ही तुळस आय थिंक 5 ते 6 वर्षांपूर्वी घेतलेली आहे। तिच्यावर त्यांनी ऑलरेडी डेकोरेट करून दिली होती पण मग मी असा विचार केला की रिकाम बसायचं तर आपण आता हिला डेकोरेट करू काहीतरी बघू माझं डोकं कुठपर्यंत चालतं डेकोरमध्ये जास्त काही चालत नाही एवढं पण आता मी याला कलर देऊन बघते कोणता कलर चांगला दिसतो। अगोदर हा पिंक कलर दिलेला आहे पण तो घासून काढून घेणार आहे। थोडं मी घासली आत्ता किचन आवरताना घासली आहे पण ते काय एवढं निघालं नाही आहे तर पूर्णच काढून घेणार आहे त्याच्यावरती अजून एक कलर देणार आहे। आणि ही काय म्हणते याला आणि ही चूल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा अरे कहना क्या चाहते हो आणि या चुलीची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा केली जाते पण ती एवढी खराब झाली आहे किचनमध्ये राहून मग आता तिला जरासा न्यू लुक देऊया। तर इथं पूर्ण अगोदरचा कलर काढून झाला आहे काही ठिकाणचा नाही निघत आहे तर सगळ्यात अगोदर मी व्हाईट कलरने कोट देणार आहे नंतर मग बघू कुठला कलर चांगला दिसतो अगोदर व्हाईट देऊन घेऊ। तर माझा पूर्ण याला व्हाईट कलर देऊन झाला आणि आता येल्लोसुद्धा झाला एवढंच राहिलं मग मला आठवलं की हे तुम्ही दाखवलंच नाही तर असा खालून नाही दिला आहे अजून कारण खालून तो लगेच खाली फरचीला लागतं आहे। इथे व्हाईट असा हा व्हाईट पूर्ण देऊन घेतला होता अगोदर आता इथं राहिला फक्त येल्लो द्यायचा। The next day. तर काल चुलीला थोडासा कलर देऊन झाल्यानंतर मी तुम्हाला ती पूर्ण दाखवते विसरली आता थोड्या वेळा दाखवते आणि आज आहे डे 2 कालचाच व्लॉग मी आज कंटिन्यू करते आणि
आणि तुम्हाला मागून फुर फुर आवाज असेल तर बाजूला आजी झोपलेली, बाजूला म्हणजे जरा मी स्वतःवर झोपलेली आहे आणि आजी झोपली तर ती फार शेट्टीवर वाजू राहिली म्हणजे एवढी भरती ती. आणि आमचं ते तुम्हाला मी बोलली जसं की पार्सल ते काल आलंच नाही, कारण काल ते फोन लावत होते पण माझा फोनच लागत नव्हता, त्यामुळे ते आज येणार आहे. बघूया, मी तुम्हाला पार्सल दाखवायचं आहे मला, आणि अजून काय दाखवायचं आहे, ती चूल मी कशी डेकोर केली तिचा फायनल लुक ते पण दाखवायचं आहे. तर आणि मी असा विचार करते आहे की जसं की आता शुक्रवारपासून वसुबारस म्हणजे तेव्हापासूनच दिवाळी चालू होती, तर तेव्हापासून कंटिन्यू ब्लॉग करायची. तसे ते मी मागच्या वर्षी पण केले होते, पण ते मला एडिटिंगला टाईमच भेटला नाही आणि मग मी ते अपलोडच केले नाही. तर मग ह्या वेळेस मी ते बनवणार आहे, भले की तो 5 मिनटाचा बनवणार, पण मी जरा एडिटिंग थोडी कमी करील, पण मी पोस्ट करायचा प्रयत्न करील. आता हे जेव्हाच खरं होईल जेव्हा मी पोस्ट करेल. बट ठीक आहे, मी माझ्या स्वतःची शपथ घेऊन हे करते, स्वतःची शपथ घेते की मी यूट्यूबला रोज व्लॉग बनवील आणि टाकल पण, किंवा एक दिवस आड असं काहीतरी मी करील नक्कीच, पण जास्त व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजी फार शिट्ट्या मारते बाजूली, मी एवढं जर बोलते तरी आजी जागी होणार नाही, कारण दुपारची झोप व्हेरी इम्पॉर्टंट. फाइनली आवर पार्सल हैज़ बीन रिसीव्ड. 10 बार कैंसिल हो गया, एक बार रिसीव हुआ, इतनी खुशी आ रही तभी मुंह पे. ये देखो इसके मुंह पे भी खुशी है. डॉली सी यार, डॉली शन्नी वो देखेगी नहीं, उसको इंटरेस्ट नहीं है. अभी देखते अभी कैसा होएगा हमारा पार्सल. ये मेरे हिंदी को क्या हो गया होएगा. मराठी चैनल तो हिंदी का बोल रही है, लेकिन फिर भी मेरी हिंदी होएगा हो गई. होएगा डॉली, होएगा कि नहीं डॉली. 118 रुपये ना. यस, ये तो छोटा है, बहुत छोटा. ये तो सच में बहुत छोटा निकल बाळा. अरे उलट पकडलंय तू बाळा. पण ही व्हिडिओ कवर चांगली दिसते. भारी रे, चांगलं आहे का. काय मला काय कळत नाही, काही घ्या त्या काला रिकाम नुसतं पैसे वाया घाली त्या. का तर पैसे घ्यायचे कामाचं आणि दामाचं काय त्याच्यात. काय बरं नुसतं द्यायचं लटकून. पण काळाचं आहे ते माहिती तर. हे बघ, हे असं नाही लहान पोरं बसायचं त्याला झोका खेळायचं. लहान पोरं बसायचं त्याला झोका द्यायचा असा. तर आता आम्ही संध्याकाळी स्वयंपाक करतोय मित्रांनो. ही पोळा करते आणि मी भात करते, पातळ भात करते. लिरिक्स येत नाही मला त्या गाण्याचा, काय लावलं हुक्के तुके मेरे मी छोटी मोठी बात पे मुस्कुराए. आता तुला हे गाणे यायलाच पाहिजे. हे गाणं जर तर लाल होते तरी पे. इंग्लिश वेट इंग्लिश गाणं वेट. संगीत म्हणले ना, इंग्लिश गाणं लावलंय सॅफायर. याचे लिरिक्स म्हणूया. ही रोशनी है चार सू है इश्क कंबर हैसार शेकी शेकी हाय तुझे पाहिजे. लागलं पडते इंग्लिश गाणं. नीलम छड़े चम चम चमके सितारे वर्गी सॅफायर आहे. ओ बया, मॅम डायरेक्ट घडी घालून आल्या मॅम. हो मॅम, मिरच्या पण कापा तुम्ही. हो द्या द्या. काहीतरी जळालं. तू जली मेरे पे. संजय राठोडचं गाणं सोडले ना, मला एका बी गाण्याच्या लिरिक्स येते नाही. हे मात्र लय खरं आहे. गाणं लागायचं विसरलं काय गाणं. काय म्हणली गाणं लागायचं विसरलं. त्याच्यानंतर बस एवढंच. असं काय बोलली का. फागल ऐसी गंदी गालियाँ नहीं देती मैं, इससे भी गंदी देती.
Old school, ती Gen Z, ती बारी आणि मी तेसी तरी ती गोतीला जरा बी नाही मनामध्ये खराबी नाही. सुंदरी तुझं नाव काय असे का काय मलाच नाही माहित. सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे. तबा 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 चुकीची स्टेप का करती. तर तुम्ही आत्ता मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आम्ही आमचं दिवाळीसाठी घर डेकोरेट करतोय. ते भिंतीवरती ते आर्ट काढलं होतं, ते काढलं आणि अजून काय केलं होतं का, केलं काहीतरी केलं अजून. आणि आत्ता आम्ही आमच्या घरातली एक फ्रेम आहे, ती पुढच्या साईड ती खराब झाली होती थोडीशी. मग आम्ही तिचं ते वरचं सगळं कागद बिगद काढून फाडून टाकलं आणि त्याच्यावरती काय मंडाला आर्ट काढणार आहे. आणि ते आम्हाला अजून 4-5 दिवसात पूर्ण करायचं. त्याला आम्ही सुरुवात केली आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हीच ती ही फ्रेम आहे, पण हे मध्ये आम्ही सगळं ते कागद जरा पाण्याने ओला करून असा बोटाने घासून काढला आहे. त्याच्यावर व्हाईट कलर दिला आहे आणि आता त्याच्यावरती मोजमाप घ्यायचं काम चालू आहे. त्याच्यावर मंडाला आर्ट असं काहीतरी आहे, ते काढायचं आहे. चेन ते लावलेलं राहतं ना, ते पूर्ण झालं. मी तुम्हाला दाखवलं. आता ह्या व्लॉगमध्ये रात्रीतून होऊच शकत नाही आमच्याकडून हे, तर ते उद्याच्या परवाच्या कोणत्या तरी व्लॉगमध्ये दाखवेल मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर. तर आत्ता आम्ही त्याची सुरुवात करतो आहे आणि यानंतर आम्ही जेवण करू. तर असा होता माझा 2 दिवसांचा एक व्हिडिओ. सुरुवात कशापासून केली ती आणि लास्ट कशापासून केला आहे. तर असे छोटे मोठे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि मी जे तुम्हाला म्हटले दुपारी ते खरं होतं की नाही, आता ते पुढचा व्हिडिओ आल्यास कळेल. बाय, गुड नाईट.